नमस्कार. आज आपण कटोरी ब्लाऊजची दुसरी पद्धत कटिंग करणार आहोत. तर इथं तिरकस आहे ते आपण कट करू. हे इकडचे खालचे भाग. तर इथं आपण मोजू 2.5 इंच. इकडे पण मोजून घेऊ 2.5 इंच आणि इथं रेस आखून देऊ असं. आता ह्या रेषापासून आपण इकडे मोजू. 32 साईजचा ब्लाऊज आहे आणि उंची आहे 13. तर इथं मी घेतले 14, 1 इंच जास्त घेतले. दोन्ही साईडला मोजून अशी रेस आखून देऊ इथं. आता शोल्डर घेऊ आपण 5.5. इथं पण खाली 5.5 घेऊ आणि मुंडा घेऊ इथं 5.5. इथं पण मोजून घेऊ, सरळ यायला पाहिजे. आता इथून आपण घेऊ 1 इंच, इथून 2.5 इंच घेऊ आणि ह्या रेषापासून मोजू आपण इथं 8 इंच. आता ह्या तिन्ही पॉईंट जोडून देऊ. आता शोल्डर घेतले आपण 3.25. इथून 2 इंच आहे. खाली पुढच्या गळा आहे 5.5. तर इथं 6 घेतले, इथे 2 घेतले आणि अशी रेस आखून देऊ. इथं गोलाकार देऊ. आता इथून योगपट्टीसाठी आपण खालून घेऊ. इथं खाली 3 आणि इथं 2.5 इंच घेऊ आणि ही शिलाईंच आहे. इथं आपण अशी रेस आखून देऊ. जास्त घेतले तिथून. आता ह्या अशी इथं रेस आखून देऊ. आता हे आपले इथून घेऊ. ही रेसपासून 3 इंच घेऊ आणि इथून घेऊ 2.5 इंच आणि ह्या गळापासून इथून घेऊ 1 इंच. आता ह्या तिन्ही पॉईंट जोडून देऊ. इथं खाली 1/2 इंच घेऊ. इथे 1/2 इंच घेऊ, वाढवून घेऊ. इथे असं सरळ करून घेऊ. इथे 1/2 इंच वरती घेऊ आपण आणि इथं असं शेप देऊ वरती. इथून असं सरळ रेस आखून देऊ. आता ही कटोरी आहे आपली. ही असं पट्टी मोडून घेऊ आणि मधोमध असं खून करू. इथं 1.5 इंच घेऊ खाली आणि असं तिरशा रेषा आखून देऊ दोन्ही साईडला. आता आपण कटिंग करून घेऊ. इथं खूप सोपी पद्धत आहे, लवकरच लक्षात येईल. ही कटोरी कट करत आहे. आता हा साईड पार्ट आहे. आता आपण मागच्या भाग कटिंग करू. तर इथं जेवढा आहे तेवढं घेऊ. लांबी 14 इंच घेऊ. अशी रेस आखून देऊ. इथे 5.5 घेऊ. इथे पण 5.5 घेऊ. अशी रेस आखून देऊ.
हा मागचा भाग आहे, मग म्हणून इथं 1.5 इंच घेऊ, इथे 2.5 इंच घेऊ, इथे 8 इंचवर इथं असं खूण करून असं गोलाकार देऊ. शोल्डर आहे आपला 3.25 तेवढंच घेऊ. आता गळा, मागच्या गळा इथून खालून मोजते मी. 3 आहे, 4 घेतलं, इथं 3 इंच घेतलं, इथं असं रेष आखून देऊ, इथं गोल आकार देऊ, इथं जे शिलाईला घेतले तिथून आपण असं सरळ रेष आखून देऊ, इथून असं पट्टी मोडून घेऊ आणि इथं डागसाठी असं खूण करू. अर्धा इंच दोन्ही साईड घेऊ आपण. असं आता कटिंग करून घेऊ आपण. आता योगपट्टीची मापे काढू. इथं 4 इंच घेतले पुढच्या साईडला, इथं साईड 3 इंच घेऊ, अशी रेष आखून देऊ इथं आणि थोडासा अशा खालून असं शेप देऊ. आता कटिंग करून घेऊ. आता आपण पायपिंगसाठी पट्ट्या काढू. तर आपण पायपिंगसाठी असं सरळ नाही काढायचं, असं तिरकस काढायचं. असं कापड खेचलं जातं असं, किंवा आपण असंच काढायचं तिरकस, तेव्हा पायपिंग चांगली येते. तर इथं आपण 1 इंच असं रेष आखून देऊ. आता आपण कटिंग करून घेऊ. असं तिरकस रेषा पट्ट्या जोडू. हे आहे साईड पार्ट कटोरी, हे आहे योगपट्टी, हे हुक आणि आयपट्टी, ह्या पायपिंगच्या पट्ट्या. ही झाली आपली कटोरी ब्लाऊजची कटिंग. हा आहे साईड पार्ट, ही आहे कटोरी, ही आहे योगपट्टी, ही आहे हुक आणि आयपट्टी. हे पायपिंगसाठी पट्टी काढली आहे आपले तिरकस. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा.